जेनझीवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा. पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. जेनझी सोबत समरस होत विचार समजून घेण्याचे हे निर्देश. मुंबईमध्ये पादचारी पुलासाठी मनसे आक्रमक. गिरगावातील प्रलंबित पादचारी पुलासाठी आंदोलन. यशवंत किल्लेदारांच्या नेतृत्वात आंदोलन. पंतप्रधान मोदी शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह विकलं. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. तर केंद्रीय निवडणूक आयोगावरही घणाघाती टीका. सरकारच्या परराष्ट्र धोरणाची राहुल गांधींकडून खिल्ली. जागतिक नेत्यांची गळाभेट घेणं म्हणजेच परराष्ट्र धोरण नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. भर कार्यक्रमात केली थेट मोदींची नक्कल. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींचा खरपूस समाचार. परराष्ट्र धोरण भारतासाठी फार मोठी गोष्ट. पंतप्रधान मोदींच्या कृतीमुळे देशाची प्रतिमा डागाळली. खासदार संजय राऊतांचं मोदींवर घणाघात. सांस्कृतिक राजधानीला अंधश्रद्धेचा विळखा. पाय धुतलेलं पाणी दूध पाजून तागुंदे बाबाचे उपचार. सोशल मीडियावर बाबाचे व्हिडिओ व्हायरल. देवी शक्तीचा दावा करत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. भोंदू स्वप्नील लांडेवर लैंगिक शोषणाचे आरोप. पुण्याच्या बिबवेवाडीमधला संतापजनक प्रकार. भोंदू स्वप्नील फरार. मुंबईकरांचा प्रवास महागणार. रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात ₹1 वाढीचे संकेत. टॅक्सीचं किमान भाडं 31 वरून 33 होणार असल्याची माहिती. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकायला मुदतवाढ. अमराठी चालकांना महिन्याभराची मुदत. महिन्याभरात मराठी न शिकल्यास 3 महिने परवाना रद्द होणार. चाकणमधील बंद होत असलेल्या 76% कंपन्या निष्क्रिय होत्या. कंपन्या केवळ कागदावर होत्या आणि प्रत्यक्षात कधी सुरूच झाल्या नाहीत. कंपनी स्थलांतराच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर. चाकण MIDC मधल्या खड्ड्यांनी घेतला दोघांचा बळी. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून 2 तरुणांचा मृत्यू. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांकडून संताप. राज्यातील आश्रमशाळेत 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 5% मृत्यू सर्पदंशामुळे. तर अनुदानित आश्रमशाळेपेक्षा सरकारी आश्रमशाळांची स्थिती अधिक बिकट. यवतमाळ जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेचा फज्जा. गेल्या 10 दिवसांपासून 2103 शाळांमध्ये मध्यान्ह भोजन नाही. विद्यार्थ्यांवर घरून डबा आणण्याची वेळ. तामिळनाडूमध्ये उसाला प्रतिटन ₹4,000 दर जाहीर. केंद्राच्या ₹3,290 FRPवर. विजय थलपती सरकारकडून ₹709 अनुदान. प्रोत्साहनपर अनुदानामुळे बळीराजाला मोठा दिलासा.